तर नमस्कार मंडळी, दिवाळी आलेली आहे आणि ती दिवाळीमध्ये चकली, लाडू, शंकरपाळ्या, कापण्या, करंजी, अनारसे सगळं खायचं आहे, तेलकट खायचं आहे, मैद्याचे पदार्थ, साखर सगळं खायचं आहे. पण हे खात असताना आपल्याला वजन पण मेंटेन ठेवायचं आहे. भले ते कमी नाही झालं तरी चालेल, पण मेंटेन राहिलं पाहिजे. म्हणूनच आज मी खूप वेगळ्या अशा टॉपिकवर आलेले आहे. म्हणजे बोलायचं आहे मला त्या टॉपिकवर. म्हणजे आपल्या घरातच काय म्हणतो, काखेत कळसान गावाला वळसा असा प्रकार झालेला आहे. बाहेर आपण शोधत बसतो काय खाल्लं पाहिजे म्हणजे वजन कमी होईल, किंवा काय खाल्लं पाहिजे म्हणजे वजन व्यवस्थित राहील. आपल्याला सगळे फायबर्स, प्रोटीन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स जे आहेत ते शरीराला मिळतील हे असं आपण शोधत असतो, किंवा मार्केटमध्ये जाऊन बघत असतो पॅकेटवर ह्याच्यावर काय लिहिलंय त्याच्यावर. तर तसं नाही, ह्या गोष्टी आपल्या घरातच असतात, पण आपल्याला त्या माहीत नसतात. ॲक्च्युली ना मला हे सांगायचं आहे की खूप जणांच्या सायटिकासाठी प्रश्न येत होते की तू सायटिका कसा कमी केला. मला सुद्धा सायटिकाचा त्रास होता. आता फक्त 2 सेकंडमध्ये मी सांगते की सायटिका म्हणजे काय असतो, तेच कुणाला माहीत नव्हतं काय काय ना. तर सायटिका असतो ना, हा कमरेपासून खालचा भाग जो असतो ना आपला, हे बघा आमचं हे असं असतं, आमचा वायरवाला आहे. तर कमरेपासून खालची पायाची जी लाईन असते ना, आपलं पाय तिथपर्यंत दुखतं म्हणजे खूप असह्य वेदना होतात. मी सुद्धा 1.5-2 वर्ष सायटिकाचा त्रास, म्हणजे असं नाही की माझा पूर्णपणे गेलेला आहे बरं का, पण अगदी पहिलं बसूच वाटायचं नाही. खुर्चीमध्ये 8-9 तास बसणं म्हणजे खूप अवघड असतं सायटिकाच्या त्रासामध्ये. तर त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवेल नक्की. पण त्याआधी आता दिवाळी आलेली आहे, वजन वाढलं नाही पाहिजे आपलं, त्यासाठी मी आज एक टॉपिक घेऊन आलेली आहे. त्यासाठी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील, ज्यांना घरचे पदार्थ खाऊन ताटात आलेलं समोर जे आलेलं आहे अन्न ते खाऊन, आपले सण सूद पाळून, सगळ्यांचा मान राखून, ज्याच्या घरी जाईल त्याच्या घरी कोणी फोर्स केला ते खाऊन वजन कमी करायचं आहे, त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे मॉम्स किचन जॉय, त्याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. तर आज टॉपिक असा घेतला आहे की अशा कोणत्या भाज्या आहेत की ज्याच्यामुळं आपलं वजन कमी होतं. आता आपल्या घरातच त्या भाज्या असतात, पण आपल्याला माहीत नसतं. आता मी तुम्हाला सांगते कोणत्या भाज्या आहेत. तर तुम्हाला माहिती आहे का, डिलिव्हरी वगैरे झाल्यावर आई आपल्याला सांगते वेलीच्या भाज्या खात जा, वेलीच्या भाज्या खात जा. वेलीच्या भाज्या, वेलीला कोणत्या कोणत्या भाज्या येतात. वेलीला काकडी येते, वेलीला काकडी येते, बरोबर. वेलीला काकडी येते, वेलीला गोसावळ येते, हे गोसावळ. वेलीला भोपळा येतो, माझा भोपळा किचनमध्येच राहिला. वेलीला भोपळा येतो, भोपळा आपला दुधी भोपळा, किंवा तो आपला लोकी म्हणतो आपण, कुठं आमच्याकडे दांगडा म्हणतात, येतं, बरोबर. हे वेलीला येतं. ह्या भाज्या ज्या वेलीला येतात, दोडका, अजून काय वेलीला येतं, तोंडली, अजून काय वेलीला येतं, वेलीच्या भाज्या. ह्या ज्या वेलीच्या भाज्या असतात ना, वेलीच्या भाज्या एवढीशी वेल असते, त्याला एवढ्या जाड गोष्टी येतात. त्या भाज्या खायच्या एक टाइमच खायच्या बरं का, असं नाही, कारण आपल्याला प्रोटीन पण घ्यायचं आहे. एक टाइम प्रोटीन, एक टाइम ह्या भाज्या. भाकरी बरोबर खा, चपाती बरोबर खा. ज्याला जमतच नाहीये भाकरी खायला त्यांनी चपाती बरोबर खा. आता अजून दुसऱ्या भाज्या जर म्हणल्या ना, तर कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, बरोबर. आणि बाकीचं तुम्हाला माहीतच आहे, सलादमध्ये आपण बीट घेतो, गाजर घेतो, काकडी घेतो. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्यानं वजन कमी होतं. आता ते कसं सांगते, तर याच्यामध्ये भरपूर पाणी असतं. तुम्ही बघा, तुम्ही कोणतीही यातली भाजी करा, त्याला पाणी टाकण्याची गरज असते का, ॲटोमॅटिकच त्याचं पाणी सुटतं. किंवा त्याची भजी जरी करायची असली, कांदा पण त्याच्यामध्ये येतो बरं का. कांदा असो, आपलं कोबी असो, किंवा कांद्याची पात असो, ह्या गोष्टींना पाण्याची गरजच नसते. ह्या ज्या सगळ्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या, ह्या सगळ्या, बटाटा सोडला ना, बटाटा किंवा अजून काय सोडलं तर, ह्या सगळ्या ज्या भाज्या असतात ना, ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, जे की आपल्या चेहऱ्यासाठी आणि केसासाठी खूप फायदेशीर असतं. केस आपण जो म्हणतो का नाही, एक केसाला चकाकी, किंवा चेहरा तजेलदार किंवा खूप सुंदर असा दिसतो, चकाकी येते, ती याच्यामुळे येते. तुम्ही
आहारामध्ये भाज्या जर व्यवस्थित खात असाल ना, प्रोटीनचं ठीक आहे, प्रोटीनचे तुम्हाला इंटेक सगळ्यांना माहीत असतात, कारण जे ते सर्च करतं ते फक्त प्रोटीनसाठीच करतं, बरोबर आहे का? बाकी कशासाठी करत नाही. फक्त प्रोटीन. कशातून प्रोटीन मिळते? प्रोटीन. फक्त प्रोटीनचीच गरज आहे का तुम्ही मला सांगा शरीराला? पहिले जे जुने लोक होते ते पनीर, टोफू हे असलं खात होते का? नाही. मग घरातल्याच गोष्टींमधून त्यांना प्रोटीन मिळत होतं ना. डाळी म्हणा, अंडी आली, डाळी आली, परत आपले कडधान्य आले सगळे. हे याच्यातून प्रोटीन मिळतं. हे आत्ता खूप चाललेलं आहे. हे आता पनीरसुद्धा मार्केटमध्ये चेक करून नाही का लोक खातात, की त्याच्यामध्ये सुद्धा भेसळ आलेली आहे काहीतरी. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टी असतात ज्या आपण मार्केटमध्ये शोधायला जातो ना, त्याच्यामध्ये काही ना काही परत गडबड निघते. त्यापेक्षा आपल्या घरी जे तयार होतं, घरी म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की तुमच्या घरी घरची डाळ पिकलेली पाहिजे असं नाही, पण एक बेसिक आपण गोष्ट समजू शकतो की जे शेतकऱ्याकडून येतं त्याच्यावर तुम्ही जास्त भर द्या. त्याच्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवून खा ना. आपल्याला शरीराला गरज आहे ती भागली म्हणजे झालं. तर ह्या भाज्यांमध्ये आपला टॉपिक मेन आहे की ह्या भाज्यांमधून आपल्याला भरपूर पाणी मिळतं. याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे की आपल्या शरीरातलं टॉक्झिन्स बाहेर काढायला मदत करतात. टॉक्झिन्स बाहेर कसे निघतात बघा. कोणत्याही आपण म्हणतो ना, पाण्याबरोबर भरपूर पाणी पिलं की पोट साफ होतं असं म्हणतात जास्त करून. सकाळ सकाळी कोमट पाणी पे, किंवा ॲक्च्युली पाणी पिण्याची गरज लागलीच नाही पाहिजे पोट साफ होण्यासाठी. हे म्हणजे असं डॉक्टर पण सांगतात की पाणी पिण्याची गरज नाही लागली पाहिजे. ॲटोमॅटिक सकाळी उठलं की पोट साफ झालंच पाहिजे. पण ठीक आहे, इन जनरल 90% लोकांना 1 ग्लास तरी पाणी प्यावं लागतं, तेव्हा पोट साफ होतं. पण तुम्ही ह्या जर भाज्या खात असाल ना, तर याच्यातून भरपूर पाणी मिळतं, भरपूर अँटीऑक्सिडंट जे तुमच्या टॉक्झिन्स बाहेर काढायला मदत करतात. तुम्हाला फायबर्स मिळतात. तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा जी आपल्याला पाहिजे ती ऊर्जा याच्यातून मिळते. तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला 24 तास अन्न दिलं पण पाणीच दिलं नाही तर म्हणजे नाही का, शरीर आपलं हायड्रेटेड राहिलं पाहिजे. आपल्या शरीराला पाण्याची किती गरज आहे. माणूस बिना अन्नाचा जिवंत राहू शकतो, पण बिना पाण्याचा नाही. मी तर 4 तास पण राहू शकत नाही. मला तर कंटिन्यू पाणी तहान लागते. म्हणजे ॲक्च्युली जेव्हा खूप मला असं वाटायला लागलं की डॉक्टरांकडे जावं, तेव्हा माझी शुगर वगैरे सगळं चेक केली नाही का, एवढी का तहान लागते, तर नाही, माझ्या शरीरालाच तेवढी गरज असेल मे बी. त्यामुळे मी भरपूर पाणी पिते. आणि मे बी त्याच्यामुळं सुद्धा माझ्या चेहऱ्यावर कधी पिंपल वगैरे येत नाही. तुम्हाला जरी पिंपल येत असतील ना, तरी तुम्ही भरपूर भाज्या खा ज्याच्यातून पाणी नाही का मिळतं आपल्या शरीराला. सलाद खा आणि भरपूर पाणी प्या, पुरेशी झोप घ्या आणि स्ट्रेस घेऊ नका. जेवढं तुम्ही टेन्शन घेणार ना, तेवढं ते तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतं. टेन्शन सगळ्यांनाच असतं, कुणाला नसतं असं नसतं. आता मला पण टेन्शन आहे. माझा पण चॅनल मॉनिटाईज झाला आहे. 2 महिने झालं मला पण पिन आलेलं नाही आहे, तरी मी व्हिडिओ बनवतेच आहे ना. असं काही नाही, आपलं आपलं करत राहायचं असतं. आपल्याला फळ मिळतं, लक्षात घ्यायचं. मला सुद्धा 2 महिने झाले पिन वगैरे काही आलेलं नाही आहे, पण मी करत आहे. जोपर्यंत मला जमतंय तोपर्यंत मी करणार आहे. म्हणजे कष्ट तर केलंच पाहिजे आपल्याला जे पाहिजे ते मिळतं. फक्त करत सातत्य जर तुम्ही ठेवलं ना, वजन पण कमी करण्याच्या बाबतीत तुम्ही लक्षात घ्या की वजन कमी करायचं आहे ना, मग सातत्य ठेवलं पाहिजे. आता मी सुरुवात केली परत म्हणली नको बाई, नको, नाही जमत आहे मला, जाऊ दे तिकडे, एवढं कुठं. म्हणून आपण स्ट्रिक्टली काय करायचंच नाही आहे, बरोबर आहे. आपण समोर येतं आहे तेच खायचं आहे, फक्त गॅपनं खायचं आहे, परफेक्ट टायमिंगवर खायचं आहे आणि व्यवस्थित प्लेट घेऊन शांत चित्ताने खायचं आहे, हळूहळू खायचं आहे. एवढाच फंड आहे आपला, बाकीचं काहीच नाही आहे. तर तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या पालेभाज्या म्हणजे आपल्या हिरव्या पालेभाज्या, ह्या सगळ्या भाज्या आणत जावा घरी. एक टायमिंगला ते खात जा भाजी चपाती बरोबर. एका टायमिंगला प्रोटीनचा सोर्स घेत जा. म्हणजे प्रोटीनमध्ये पण डाळी, कडधान्य, पनीर. ज्यांना पनीर आवडत नाही त्यांना पण भरपूर ऑप्शन्स आहेत, ते घेऊ शकता. नॉनव्हेज खाणाऱ्यांना पण भरपूर ऑप्शन आहेत. जे प्युअर व्हेजवाले आहेत त्यांना पण डाळी, कडधान्य तुम्ही खाऊ शकता. सोयाबीन आहे, त्याच्यामधून प्रोटीन मिळतं. हे जरी तुम्ही व्यवस्थित पाळलं, 2 जेवणाच्या, नाश्त्याच्या आणि जेवणाच्यामध्ये जर तुम्ही गॅपमध्ये जर आधीमध्ये काही तोंडात नाही घातलं आणि तुम्हाला काय खायचं आहे ना ते ताटावर खा, नंतर नाही. आधीमध्ये तोंडात काही घालायचं नाही. वजन तुमचं नक्की कमी होईल. जे मी फॉलो केले, अरे काय होते, मी कुठपर्यंत आले लक्षात घ्या. एवढा माझा कॉन्फिडन्स कसा वाढला आहे फक्त वजन कमी झाल्यामुळे. मी कधी स्क्रीनसमोर आलेली का, माझे व्हिडिओ चेक करा कधीपासूनचे आहेत, पण मी कधीही स्क्रीनसमोर आले नाही. जेव्हा रोहिणी ताई मला भेटल्या, रोहिणी व्लॉग्स अँड
फूडीज ज्या आहेत इथंच माझ्या शेजारी राहतात, त्या जेव्हा मला भेटल्या, त्यांचं सेलिब्रेशन करायला गेलेलो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एकदा समोर या, तुम्ही आम्हाला सांगताय असं करा तसं करा, मग ते तुम्ही समोर येऊन सांगा ना, तुम्ही बोललेलं आम्हाला आवडते तसं लोकांना पण आवडेल. मला आधी वाटलं की आवडते की नाही तुम्हाला मी बोललेलं, म्हणून मी ॲक्च्युली पुढे येत नव्हते. मॅटर काय काय करते, भाषा मॅटर करते, कुणाचं अजून काय, नॉलेजचा प्रश्न नाही आहे, नॉलेज हे सगळ्यांना असतं, पण लोक भाषेवरून जज करतात. इंटरव्ह्यूला जा, कुठेही जा, लोक जज करतात ते भाषेवरून, पण जी आपली आहे ती भाषा आहे, प्रत्येकाची एक वेगळी वेगळी भाषा असते. त्यामुळे मी आहे तशी तुमच्यासमोर आली आणि तुम्हाला मी जसं बोलते तसं आवडलं, यातच मला खूप आनंद आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एकच कमेंट करायची, कारण खूप सारे कमेंट आलेत पण वेगवेगळ्या व्हिडिओला. आज फक्त जेवढे कोणी बघतायत आणि आपले जुने जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांनी फक्त कमेंट करायची की वजन कमी झालं, म्हणजे ज्यांचं झालं आहे त्यांनी अशी फक्त आज कमेंट करायचे, मला पण मोजायचे आहेत, किंवा जे नवीन येणारे आपल्याकडं आहेत मेंबर्स, त्यांना पण कळतील की किती जणांचं वजन कमी झालं आहे, त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढेल, त्यांना पण ॲड व्हायला मदत होईल. तर एवढंच बोलायचं होतं, त्यातसुद्धा खूप वेळ गेलेला आहे तुमचा. परत तुम्ही म्हणता जास्त बडबड करते म्हणून. चला तर थँक्यू, छान राहा, मस्त राहा, भरपूर पाणी प्या आणि चाला. बाय बाय.